कठीण असेल आणि यावेळेस फलंदाज रितेश बबलू बॅक टू द डगआउट. कुठेतरी आता विराटनकरांचं नक्कीच आपण पाहू शकाल आहे. इथून तुम्हाला प्रत्येक षटका मागे 14 ते 15 धावा जमवणं गरजेचं. यावेळी चेंडू पुन्हा एकदा बराच काळ हवेत. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे आणि बॅक टू बॅक, कारण या मॅच मध्ये त्यांना महत्वपूर्ण कामगिरी करून दाखवायची आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक साहिल चापके, नयन यांना देखील विसरून चालणार नाहीयेत. ते सध्या मात्र खेळताना देखील आपल्याला दिसत आहेत. ही सर्व जुनी नावं आपल्याला डोळ्यासमोर येतात. सुंदरत्या खेळून जरूर काढलं, काय अतिशय सुंदर अप्रतिम असा कॅच टिपलाय, पण त्यांना पाहिलं होतं. अनिल सर देखील त्यांच्याबद्दल देखील बोलणं खूप कमी आहे, कारण की त्यांनी देखील एक चांगलं क्रिकेट हाताळलं. यावेळेला मात्र सुंदर क्रिकेट हाताळतोय निहिल. षटकातील शेवटचा बॉल, पुन्हा एकदा कट शॉट तिथे पाहायला मिळतोय आणि यस, बघा काय जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी. गडी बाद केलेत म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय. पहिले षटक काय क्वालिटी हाताळलं. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी बोट केले आकाशाकडे, म्हणजेच फलंदाज सगळं काही ओके मध्ये, असं मात्र त्यांनी क्रिकेट दाखवलं. विथ द बॅट, विथ द बॉल अँड विथ द फील्ड. यावेळेस एक सोपा जेल कॅचिंग प्रॅक्टिस देताय की काय असं म्हणायला हरकत नाही. आणि फलंदाज इथे देखील बाद होतोय. गॉन गोलंदाज सज्ज होईल. निहिल किनी, हरेश्वर किनी यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. फ्लिकचा फटका आहे. क्षेत्ररक्षक वॉर्ड कॅच. हार्दिक कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. याचं प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु निहिल किनी मात्र हार न मानणाऱ्यांपैकी एक पुत्राने या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत. केतनजी शेलार यांना मी विनंती करीन आपल्या शुभस्ते हे पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाजाचं. निहिल किनी काय जबरदस्त अप्रतिम सुंदर खेळ केला. त्याचबरोबर हरेश्वर किनी आपण देखील पुढे यायचं. 40+ वयोगटातील खेळाडू त्यांचे पिताश्री आहेत. खूप चांगले क्रिकेट वडील आणि पुत्राची जोडी प्रथमतःच आपण पाहतोय सकाळी विभागातून. सर्वप्रथम मी विचारीन निहिल कसा सपोर्ट राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुझ्या वडिलांकडून? पप्पाकडून खूप सपोर्ट झालेला आहे. टीम आणि सराउंडिंग म्हणजे पूर्ण क्राऊड वर्क खूप सपोर्ट केला मला, आमच्या टीमला. तर सगळ्यांचा थँक्यू बोलेल मी सपोर्ट केल्याबद्दल. आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं हे पारितोषिक तुला मिळालं आहे. ही बायसिकल मिळाली आहे, हे तुझे पहिलं प्राइज असेल मला वाटतं. हो. तर आनंद झालाय? हो. आणि संघाबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुमची संघाचा जो सपोर्ट असतो, कारण की ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये खेळता तर त्यावेळेला मात्र टीमवर्क हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुमच्या संघाचा पाठिंबा कसा राहिला तुमच्याकरिता? संघ म्हणजे खूप सुंदर, म्हणजे आम्हाला सगळे सपोर्ट, मला सगळे सपोर्ट करतात. माझे सगळे सिनियर्स खेळाडू असतील, आमचे साहिलला, जीत, जेवढे आमचे बॅट्समन आहेत त्यांनी रन केले म्हणून मला चान्स भेटला बेस्ट बॉलर घ्यायचं, मग त्यांना खूप थँक्यू आहे. नक्कीच हे होते उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील निहिल. त्यानंतर आपण सन्मान देखील करणार आहोत हरेश्वरजी किणी. एकदा जोरदार हरेश्वरजी किणी यांच्याकरता देखील होऊ द्या. मी गेली कित्येक वर्ष हरेश्वरजी किणी यांना पाहतोय टेनिस क्रिकेट हाताळत आहेत आणि आजही चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून एक मेंटॉरची भूमिका काय असते, एक लीडरची भूमिका काय असते, या सर्व नव्या